कोल्हापूर जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात या सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर उपस्थित सर्वांनी स्तब्धता पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर उपस्थितांनी त्यांच्या देशासाठीच्या योगदानाला उजाळा दिला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या रूपानं देशानं एक कर्तृत्ववान नेतृत्व गमावलं असल्याचं सांगत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या देशासाठीच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आशेचे किरण हे मनरेगासारखी योजना आज या देशातल्या सामान्य माणसाला आधार देण्याचं काम त्या ठिकाणी करते. माझं सरकार म्हटलं तरी चालेल, परंतु अणुकरार करणार ही कणखर भूमिका त्या काळामध्ये मनमोहन सिंगांनी त्या ठिकाणी घेतली. अगदी काटावरच्या बहुमतानं हा न्यूक्लिअर करार करण्याचं काम त्या काळामध्ये मनमोहन सिंगांनी केलं आणि जागतिक पातळीवर एक प्राबल्य किंवा एक प्रबळ असा देश म्हणून जी ओळख आहे ती ओळख निर्माण करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. 2004 असू दे, 9 असू दे किंवा 9 ते 14 या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जगाच्या पातळीवर मी म्हटलं तसं आपल्या देशाचा नावलौकिक वाढवलाच, परंतु आर्थिक सुबत्ता सामान्य माणसाला ताट मानेनं उभा राहण्याची संधी अर्थकारणाच्या माध्यमातून दिली. या जगातले पेपरमध्ये आपण बघितलं, जगातला असा देश नव्हता की कुठल्या वर्तमानपत्रात आणि टीव्हीत मनमोहन सिंग गेले त्याची बातमी आलेली असा कुठलाही या ठिकाणी देश नाही. एवढं कर्तृत्वान नेतृत्व हे आपल्यातून निघून गेलं याचं अतीव दुःख तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आहे. शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत असगावकर यांनी यावेळी बोलताना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संकल्पनेतल्या आधार कार्डला सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र हेच आधार कार्ड आज भारतीय अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग झालाय. आधार कार्डसह अनेक संकल्पनांची दूरदृष्टी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे होती, असंही प्राध्यापक असगावकर यांनी सांगितलं. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी मुक्त अर्थव्यवस्थेसह देशाच्या अर्थकारणाला चालना देणारी अनेक धोरणं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात राबवली गेल्याचं सांगितलं. त्यांचे विचार आणि त्यांचं काम पुढे नेण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचं आवाहन विजय देवणे यांनी केलं. कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं देशाचं अगणित नुकसान झालंय अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या विचारसरणीमुळेच त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पंतप्रधान पदासाठी पाठिंबा होता, असंही कांबळे यांनी सांगितलं. कॉमन मॅनचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी यावेळी बोलताना 1991च्या आर्थिक धोरणांसाठी देश डॉक्टर मनमोहन सिंग यांना कधीही विसरू शकत नसल्याचं सांगत सध्या जगाची आर्थिक घडी विस्कटलीये, या काळात त्यांच्या मार्गदर्शनाची जगाला गरज होती. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण जगाची मोठी हानी झाली आहे, अशा भावना व्यक्त केल्या. आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी विद्या विनयन शोभते या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग असल्याचं सांगत भारताचा आर्थिक पाया मजबूत करण्याचं मोठं काम त्यांनी केलं असल्याचं नमूद केलं. समाजवादी पार्टीच्या शिवाजीराव परुळेकर यांनी ज्ञानेश्वरांचं स्थितप्रज्ञ आचरणात आणून आणि त्यानुसार कार्यरत राहून कधीही कुणावर टीका टिप्पणी न करता सदैव कार्यमग्न असणारा नेता देशानं गमावला, अशा भावना व्यक्त केल्या. शेतकरी कामगार पक्षाचे बाबूराव कदम यांनी डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यांच्या कामाच्या रूपानं पुढची अनेक वर्ष जिवंतच असतील, अशी भावना व्यक्त केली. माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर यांनी शेतकरी कामगार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केल्याचं सांगितलं. राष्ट्र हेच कुटुंब मानून देशाची आर्थिक घडी बसवण्यात त्यांनी दिलेलं योगदान देश कधीही विसरणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं. त्यांचे विचार आणि त्यांची धोरणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल, असंही लाटकर यांनी नमूद केलं. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या भारती पवार यांनी स्वर्गीय मनमोहन सिंग हे फक्त विकासाची घोषणा करत नव्हते, तर ते त्याची पूर्तता सुद्धा करत होते. जे काम करून दाखवलं त्याचा कधीही त्यांनी गाजावाजा केला नाही, असं नमूद केलं. सरलाताई पाटील यांनी प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट काम करून दाखवणारं अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आपल्यातून
निघून गेलं असून त्यांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जाऊया असं आवाहन केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विवेक गोडसे यांनी भारत जागतिक आर्थिक महासत्तेकडे सध्या वाटचाल करतोय, मात्र त्याची सुरुवात डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच केली आहे असं नमूद केलं. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विवेक गोडसे, कॉम्रेड दिलीप पवार, आरपीआय गवई गटाचे बबन शिंदे, ब्लॅक पॅन्थरचे सुभाष देसाई, राहुल देसाई आदींसह विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त करत डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी मल्हार सेनेचे बबनराव रानगे, शिक्षक नेते भरत रसाळे, राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, राजेश पी.एन. पाटील, सचिन चव्हाण, शशांक बावचकर, अप्पी पाटील, शशिकांत खोत, संजय कांबळे, शामराव देसाई, दुर्वास कदम, जयसिंगराव हिरडेकर, शिवाजीराव कांबळे, संजय पवार वाईकर, गोपाळराव पाटील, मोहन सालपे, सुलोचना नाईकवाडे, अनिल घाटगे, युवराज गवळी, सुयोग वाडकर, भैया पाटील भुयेकर, तौफिक मुलानी, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.